त्यांना देखील विनंती करतो की आपण आपल्या बाईक मागे घ्या. गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत खाडे आणि बॅटिंग एंडला एका बाजूला अमित आहेत. अमितच्या साथीने आपण पाहतात फलंदाज नितेश आहेत. मॅचला सुरुवात हितेश आहेत. वेळेचा विचार केला तर आपण पाहतात 6:16 पहिला बॉल अचूक टप्प्यानं. खेळपट्टीवर तर कोणीही धावणार नाही. जर तुम्ही धावताना पंचांनी 2 वेळा तुम्हाला ताकीद दिली, तिसऱ्यांदा पुन्हा तसंच दिसलं तर तुम्हाला 2 रनची पेनल्टी आहे. आज खेळपट्टीमध्ये तुम्हाला थोडंसं वेगळं स्वरूप बघायला मिळतं, कारण दिवस रात्री 3ची ती खेळपट्टी होती. आजच्या दिवसात सुधारणा झालाय आणि ती उद्याच्या दिवसापर्यंत टिकवायची आहे. चांगला बॉल रे, चांगला बॉल. जिथे आपण पाहतात खाडे आले, खाड्यांनी पहिला बॉल शरीरापासून दूर ठेवला. यावेळेला थोडासा वेग वाढवला आणि ज्या अनुषंगाने फलंदाजांसाठी तो बॉल कठीण राहिला. धावांची गती इथे आत्तापर्यंत अकाउंट ओपन होत नाही. अमित आहेत फलंदाज आणि खूप सुंदर पद्धतीनं सध्या आपण पाहतात या मॅचची सुरुवात. गोलंदाजी करणारा संघ खाडे गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. जतीन दियांश या संघाने टॉस जिंकला, प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी अचूक चाललंय मैदानाच्या आत. रिव्हर्स स्विच नाही, कनेक्शन डॉट बॉल आणि डॉट बॉल. सध्या समीकरण तर तेच. अमितने येता क्षणी आक्रमक होण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु त्या प्रयत्नांना तुम्हाला यश नाही. अमित फलंदाज जरूर चांगले आहेत, परंतु तुम्हाला एक साधी सुरुवात करणं गरजेचं असतं. तुम्ही प्रत्येक बॉलवरती जर मोठा हिटचा स्वीकार कराल तर मग मुख्य खेळपट्टीवरती तुम्हाला शरणागती पत्करावी लागणार. हे क्रिकेटचा नियमच आहे. पुढचा बॉल यावेळेला अमितसाठी अगदी हाफ ट्रॅकरचा बॉल आणि त्या बॉलचा योग्य समाचार. बॉल चाललाय सीमारेषा पार. आजच्या दिवसाची सुरुवात देखील चौकारानं आणि या चौकाराच्या सहाय्यानं धावांची गती 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 4 रन. उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत. थँक्यू. 4 बॉलचा खेळ झाला आणि 4 रन फलकावरती आहेत. सध्या आपण पाहतात साहेब चषक आणि ज्यामध्ये चौथा दिवस. या वेळेला फटका चांगला स्लॉक स्वीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. अमित सांगतात पहिले 3 बॉल तुझे होते आणि या वेळेला मी तुला नाही सोडणार. स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार. पाच बॉल आणि 5 बॉलमध्ये धावसंख्या फलकावरती 10. शेवटचा चेंडू या षटकातला. यावेळेला रिव्हर्स स्विच करायचं होतं, बॉलला नाही करता आलं. षटक संपलंय पहिलं. जिथे 4 बॉल डॉट आले, 2 बॉलमध्ये 10 रन आले. म्हणजेच मी म्हणेन की हरकत नाही. तुम्ही 4 बॉल ज्या वेळेला डॉट खेळले, तदनंतरचे 2 बॉल मोठे हिट खेळले, त्या अनुषंगाने धावसंख्या 10. एक चांगली सुरुवात म्हणायला इथे हरकत नाही फलंदाजांना जिथे आपल्याला पाहायला मिळालेत. षटक संपलंय ते म्हणजेच पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावसंख्या धावफलकावरती 10. आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत. रोहिदास थँक्यू सो मच. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जीवन आलेत. जीवन यांना इथून संघासाठी एक चांगली गोलंदाजी करणं गरजेची भूमिका राहील. पहिल्या षटकात 3 बॉल डॉट, नंतरच्या 2 बॉलवरती आक्रमण, शेवटचा बॉल डॉट. या अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या. संध्याकाळच्या सत्रात
आर्यनचं मैदान अनेक वेळा तुम्हाला गजबजताना बघायला मिळतं प्रॅक्टिस सेशनमध्ये. आज स्पर्धेच्या माध्यमातून मागचे 3 रजनी आणि आजचा 4था दिवस, ज्यामध्ये हा क्रिकेटचा जबरदस्त खेळ चालू आहे. बॉलला शॉट कव्हरला ढकललं, फक्त फुलर लेनचा बॉल आणि पहिली धाव आत्मविश्वासाने घेणं गरजेचं असतं. हितेशने तेच केलं आणि स्ट्रायकिंग एंडला अमितला आणले पुन्हा एकदा. अगदी जबरदस्त स्पर्धा उत्तम मोरेश्वर घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली साकारलेली एक सुंदर स्पर्धा. आर्यनच्या मैदानात अनेक वर्षानंतर नाईट क्रिकेटचा आजमावतात आपण हा थरार. बॉलला इनफिल्डच्या वरनं बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल नाही थांबणार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. अमित नावाचा 4 चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 15 रन. पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहतात याही बॉलला खूप चांगला स्ट्रोक मध्ये कन्वर्ट केलंय अमितनं. पॉवर प्ले मध्ये पॉवर हिटिंग फलंदाजाचं नाव आहे अमित. 4. थँक्यू सो मच. धावसंख्या फलकावरती आहेत 19 आणि 19 धाब्यांवरती आपण पाहतायत सध्या एकही धक्का नाही. अमित मैदानाच्या आतमध्ये चांगल्या टचमध्ये. इथे आपण पाहतायत खोलवर टप्पाचा बॉल. त्या खोलवर टप्पाच्या बॉलचा समाचार नाही घेता आला अमितला. जिथे आपण पाहतायत बॉल अगदी स्विंग होत असताना धावसंख्या फलकावरती 19. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 4. याही षटकात 2 बॉल बाकी आहेत. पुन्हा एकदा जबरदस्त लाईन ऑर लेंथ. चांगली लाईन आणि त्या चांगल्या लाईननं फलंदाजाला थोडंसं शांत केलं. पहिले 2 बॉल जरूर तुम्ही चांगले हाताळले असतील, परंतु यावेळेला नाही. ज्या अनुषंगानं त्या बॉलवरती खऱ्या अर्थानं आपण पाहतायत एक सुंदर पद्धतीने गोलंदाजीचं पृथक्करण नरम हातानं. बॉलला अगदी सॉफ्ट हँडनं केलं, कारण मागचे 2 बॉल डॉट येतात ना, त्यावेळेला तुम्हाला थोडंसं दडपण येतं. षटक संपलंय ते म्हणजेच दुसरा 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 20. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजे. थँक्यू. धावसंख्या फलकावरती 20. खेळपट्टीच्या आतमध्ये जर तुम्ही धावलात तुम्हाला 2 वेळा वॉर्निंग दिली जाईल. तिसरूंदा पुन्हा सापडले तर मग 2 रनची पेनल्टी. आयोजकांचे मेसेज सगळ्यांसाठी सारखे आहेत. त्या अनुषंगाने विनंती करतोय की प्लीज सहकार्याची गरज असेल. कुणाल जाधव जातील मैदानाच्या आत आणि रिपोर्ट देतील तुम्हाला की काय सध्या कंडिशन आहे पिचची. काय पाहिजे बायांना मान? सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. ए सोनियाचे नांदन माझ्या बाया धायल्या गार ग. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. किरण गौतम गायकवाड यांच्या माध्यमातून संघमालक म्हणून हे प्रत्येक षटकाराला 500 रुपये आहेत फलंदाजांसाठी. अमितनं 11 बॉलमध्ये 19 आणि एका बाजूला हितेश 1 बॉलमध्ये 1. याही वेळेला
फाईन लेग मध्ये बॉलला ढकललं, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. अमित नावाचा आलाय ब्रँडेड 4 चौकार. पालखीला नाचिन गुलाल उरवू सैताचे महिन्या. चांगली बॅटिंग, थँक्यू सो मच. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग सध्या चालू आहे मैदानाच्या आत, जिथे अमित 12 बॉल मध्ये 23. क्या बात है, सुपर क्रिकेट, वाह. इथे आपण पाहतात मागच्या बॉलवरती चौकार, पुन्हाच त्याच बॉलची कॉपी अँड पेस्ट केलं. गोलंदाजी अगदी साधारण चालू आहे, जिथे धावांचा वेग वाढताना बघायला मिळतोय. आणि या मॅचमध्ये सध्या लीड करतात अमित. क्रीजचा योग्य वापर, अगदी खोलवर राहिले, मागे राहिले आणि या बॉलचा समाचार घेतला. जबरदस्त बॅटिंग. मैदानाचा कुठलाही कोपरा असा नाही जिथे अमितचं नाव नाही. मोहपाडा चॅलेंजर संघाचा चमचमता तारा नाव आहे अमित. पुढचा बॉल. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. यावेळेला रिव्हर्स स्विच करायचा होता, तिथे बॅट आणि बॉलचं प्रॉमिसिंग कनेक्शन हवं तसं नाही होत आहे. आता जर आपण तपासून पाहिलं तर मिळाली सिंगलच्या साह्याने 29. आतापर्यंत बॉल जे 15 झाले त्यामध्ये 14 बॉलचा खेळ अमितनं केलाय आणि तो खेळ त्यांनी केल्यानंतर संघासाठी योगदान देखील तेवढंच चांगलं दिलं. तुम्ही संघाचे महत्त्वाचे फलंदाज म्हणून डिपार्टमेंटमध्ये कसं काम करता हे महत्त्वाचं असतं. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. बॉलला पाठवलंय पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आता एका बाजूला हितेश देखील सांगतात की अमित मी पण तुझ्यासोबत पार्टी जॉईन करतोय. 4. थँक्यू सो मच. इथे आपण पाहतात सेन्सिबल क्रिकेट. खोलवर टप्पाचा बॉल होता, त्या बॉलवरती सिंगल डबल या गोष्टींचा अवलंब पाहायला मिळाला. चांगली रनिंग महत्त्वाचं असतं. ज्यावेळेला तुम्ही 6 षटकांचं क्रिकेट खेळता तुमच्यामध्ये भागीदारी कशी होते. आणि सध्या खूप चांगलं क्रिकेट. 14 बॉलमध्ये 28 अमितच्या आणि 3 बॉलमध्ये 7 रन हितेशच्या, अशा एकंदरीत 35 धावा. षटक क्रमांक 3 मध्ये अगदी शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या बॉलचा समाचार पाहूया कुठल्या पद्धतीने घेतला जाईल. डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट. डीप मिड विकेटचे खेळाडू आलेत पुढे आणि आता सिंगलनं संतुष्ट राहावं लागेल. षटक संपलेत. 3 आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 12ची सरासरी 36. घेऊया एक ब्रेक आणि येऊया मैदानाच्या आत. थँक्यू. षटक क्रमांक आपण पाहतात 4था आणि ज्यामध्ये दाखल झालेत महेश. चेंडूंचा खेळ झाला 18 मध्ये 36. इथून 18 मध्ये आणखीन 36 झाले 72 होतील. जे आपण सध्याच्या रन रेटने जर स्कोर कार्ड पाहिला तर आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला विकेट घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर तो विकेट नाही मिळाला तर मग थोडासा त्रासच होईल. एका चौकारासाठी 200 गौतम गायकवाड संघ मालक. आणि इथे कॅश प्राइज आपल्याला बघायला मिळतं. षटकारासाठी 500 आहेत, चौकारासाठी 200 आहेत आणि गौतम गायकवाड यांच्या माध्यमातून ते आपल्याला बघायला मिळतं. महेश यांचा पहिला बॉल चांगला होता. आता अमितसाठी कुठल्या पद्धतीची गोलंदाजी होईल. रिव्हर्स स्विच. सरळ बॅटनं तंत्रशुद्ध फटके खेळलेले आहेत तुम्ही याआधी, परंतु जो मनसुबा आहे ना पहिल्या षटकापासून रिव्हर्स स्विचचा तो तुम्हाला इथे आवरत नाही. ज्या अनुषंगानं सध्या आपण पाहतायत धावफलकावरती या षटकात 2 बॉलमध्ये 1 रन आली आणि 37 धावा या धावफलकावरती आहेत. इथून चेंडू जर तपासून पाहिले तर 4 बॉल असतील. पुढचा मॅच देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. या वेळेला बॉलला हवेत खेळलंय, क्षेत्ररक्षक खाली, बॉलला पकडला, कॅच, गॉन.
थँक्यू सो मच. वेलकम बॅक. विकेट मात्र इथे आपल्याला बघायला मिळतंय. इथे जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे आपण. खऱ्या अर्थानं जर धावफलकावरती धावसंख्या तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 45. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय अतिशय सुंदर पद्धतीने. 11.25 ची सरासरी राखत 45 वरती आपण पाहता धावफलक. सनरायझर्स पालघर आणि मंगलमूर्ती धनसार दोन्ही संघांना विनंती करीन की आपण या 2 षटकांनंतर टॉससाठी रिपोर्ट करा. पुढचा होणारा मॅच उत्तम मोरेश्वर गरज साहेबांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा साहेब चषक आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात आजचा दिवस या स्पर्धेचा जर आपण तपासून पाहिला तर चौथा दिवस. उद्या अंतिम दिवसाचे सामने बघायला मिळतील ज्यामध्ये संघ बघायला मिळाले सुपर 4 मध्ये जे 3 दाखल झालेत. पहिल्या दिवशी अचिवर स्पोर्ट्स उच्चई दांडी 40+, दुसऱ्या दिवशी सातपाडी 11, तिसऱ्या दिवशी संघ बघायला मिळाला तो म्हणजेच ध्रुव 11 सातपाडी. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज खाडे आलेत षटक क्रमांक 5 मध्ये. अच्छा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातला पहिला मॅच. खाडे यांच्या पहिल्याच बॉलला पाठवून दिलंय आणि जे कॅश प्राइज लावलं होतं ते तुम्हाला जमा करावं लागेल. लक्षात घ्या जे कॅश प्राइज आहे ते जसं तुम्ही षटकारावरती कॅश प्राइज आहे ते जमा करणं कंपल्सरी आहे. आणि जिथे आपण पाहतात त्या षटकारासाठी कॅश प्राइज होतं 500 रुपये गायकवाड यांच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत 51 वरती एक धक्का. खाडेचं स्वागत केलंय षटकारानं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला फटका स्क्वेअर कट. क्षेत्ररक्षक पॉइंटला ज्यांनी बॉलला फील्ड केला आणि मिळाली तिथे तुम्हाला सिंगलच्या साहाय्यानं 52 आणि 52 वरती एक गडी बाद. इथून तुमच्याकडे 10 बॉल आहेत. त्या 10 बॉलमध्ये किमान जर 20 आल्या तर मी म्हणेन की सगळ्याधिक उत्तम धावा तुम्ही उभ्या केल्या. मोहोपाडा चॅलेंजर्स हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. नवीन फलंदाज दाखल झाले ते म्हणजेच जयदीप. यावेळेला फटका अलॉंग दी कार्पेट बिटवीन द गॅप वेगानं क्षेत्ररक्षक आले डीप मधून बॉलला फील्ड केलं आणि 2 धावा सहज रीतीनं जिथे आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या 2 आकार घेत धावा जाऊन पोहोचतील 54. आता चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 3. इथून येणाऱ्या काळात जर तपासून पाहिलं तर तुमच्याकडे आणखीन आहेत बॉल ते म्हणजेच 3. या षटकातले 5वं षटक. गोलंदाज तयार. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला बॉलला चाललंय. बॉल लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग मध्ये सिंगलच मिळाली. या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 55 धावा. 55 क्रमांक मुंबई इंडियन्सचा तात्या अर्थात कायरन पोलार्ड याची आठवण करून देतो ज्याने खऱ्या अर्थानं सांगितलं की भारतामध्ये प्रेम मला का मिळालं तर त्याचं कारण होतं मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्सनं मला संघामध्ये नाही जर ऑप्शनमध्ये मी आलो तर मी त्यांच्या अगेन्स्ट देखील खेळणार नाही. त्यांनी IPLला खऱ्या अर्थानं रिटायरमेंट दिली आणि मुंबई इंडियन्स संघाचे बॅटिंगचे कोच झाले. हे तुमच्याकडे निष्ठा असायला हवी. ज्यांनी आपल्याला मोठं केलं ना त्यांच्या पाठीत नाही कधी वार करायचा. ज्या अनुषंगानं आपण पाहतात कायरन पोलार्डनं स्टेटमेंट दिली की 1 टाइम मुंबई तर लास्ट टाइम मुंबई, त्यांच्या अगेन्स्ट नाही. सध्या सिंगलनं आकार घेत धावसंख्या जाऊन पोचते 56. एक गडी बाद झाला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात आता अगदी शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती बॉलला वळण. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगचे खेळाडू वेगानं आले पुढे.
आता दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 रन परिपूर्ण. षटक संपलेत. 5-58 धावा धावफलकावरती. ड्रिंक्स आतमध्ये जातील. आपण घेऊया डीजे वाला ब्रेक. सनरायझर्स पालघर आणि मंगलमूर्ती दंसार दोन्ही संघांना विनंती करतो की आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतायत प्रकाश आलेत. ही स्पर्धा अशी आहे, लक्षात घ्या, जिथे एक गाव एक संघ असेच संघ तुम्हाला बघायला मिळतील. कुठलाही खेळाडू अदर टीम मधला जर असेल, दुसऱ्या गावचा असेल, तर तो स्वीकारला जाणार नाही. एक गाव एक संघ या स्पर्धेचा नियम आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला तुमच्या गावातलेच खेळाडू खेळवावे लागतील. नो बॉल आलाय आणि आता या नो बॉलनं स्कोर काढला धावसंख्या 59. जो मी उल्लेख केला की असा एकही खेळाडू जर बाहेर आढळला मैदानाच्या आतमध्ये तर तुम्हाला त्या खेळाडूला स्किप करावं लागेल. त्या अनुषंगाने एक गाव एक संघ, तर तुमचे खेळाडू हे प्लेन असावेत. याही वेळेला आपण पाहतात पंच झाकीर सर दर्शवतात की व्हाईट बॉल, या व्हाईट बॉलनं स्कोर काढला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत 60 वरती. इथून 5 बॉल आहेत. या 5 बॉलचा खेळ अत्यंत महत्त्वाचा. पुढील मॅच दंसार मंगलमूर्ती आणि त्यांच्या विपक्षात सनरायझर्स पालघर हा संघ आपल्याला बघायला मिळणार आहे. चांगला बॉल शरीरापासून दूर आणि तदनंतर थोडीशी लाईन और लेंथ मध्ये वेग, ज्या अनुषंगाने धावसंख्या फलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजेच खऱ्या अर्थानं जर तपासून पाहिली तर 60 वरती स्थिर आहे. चेंडू इथून येणार आहेत तुमच्याकडे ते म्हणजेच 4. आता या 4 बॉलमध्ये काय होईल आणि काय बिघडेल. गोलंदाज प्रकाश आहेत. दांडी गुल, फुलर लेनचा बॉल आणि क्लीन बोल्ड. जर बॅट आणि बॉलचं कनेक्शन जर झालं असतं तर फलंदाज नो बॉल मधून वाचले असते, परंतु क्लीन बोल्ड झालेत, गॉन. दाखल झालाय आणि प्रतिस्पर्धी संघ सनरायझर्स पालघर आपण टॉससाठी यायचं आहे. आज एक चांगल्या संघाची बांधणी करून दंसार आला असेल नो डाऊट. आणि या स्पर्धेकडे निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांना बीट करत बॉल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या फलकावरती 66 आणि चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 4. याही वेळेला आपण पाहतात बॅट चिकट, तदनंतर बॉल पायावरती मिळाली. इथे देखील तुम्हाला सिंगल आणि 67. जी सुरुवात पहिल्या मॅचमध्ये धावांचा जो आलेख होता तो आलेख मी म्हणेन की योग्य राहिला. सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी मोहपाडा चॅलेंजर्स हा संघ जो आपल्याला बघायला मिळतो ना, ज्यांनी चांगली सुरुवात आणि आता शेवट देखील काय होईल हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा.
या वेळेला चेंडू बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली वेगानं एका हातानं बॉलला कॅरी करण्याचा प्रयत्न. 2 रन पूर्ण झाले, तिसरीचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता 3च्या प्रयत्नात बाद होतील. धावसंख्या 69 आहेत आणि 69 धावा या धावफलकावरती उभ्या असताना आपण पाहताय 70 धावांचं टार्गेट. यस, धनसार आणि एका बाजूला आपण पाहतात सनरायझर्स. अगदी शॉर्टमध्ये तो टॉस होईल आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक गाव एक संघ या स्पर्धेचा नियम आहे. आपण लक्षात घ्या, कुठलाही खेळाडू जो एक गाव एक संघामध्ये जर नसला आणि तसं आढळलं समोरच्या संघाचं, ज्या वेळेला तिथून जर ऑब्जेक्शन राहिले तर तुम्हाला तिथून त्या खेळाडूला स्किप करावं लागेल. बघा, लक्षात घ्या, सगळ्यांसाठी नियम सारखे आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धनसार विरुद्ध एका बाजूला सनरायझर्स पालघर आणि टॉस करण्यासाठी स्वप्नील भिसे साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभ हस्ते त्या मागचा टॉस होईल. तिथे दोन्ही कर्णधार आहेत. आपण अगदी तो शॉटमध्ये टॉस घेणार आहोत. दुसऱ्या इनिंगला देखील इथून सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगानं युसुफ भाई अगदी थोड्या वेळात दुसऱ्या मॅचमध्ये आपल्यासोबत जोडले जातील. तुमच्या माझ्याकडे नाही दिला हो. जो पुढचा मॅच एका बाजूला धनसार आणि एका बाजूला संघ आपल्याला बघायला मिळतो सनरायझर्स. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि पुढील मॅचचा टॉस तिथे भिसे साहेब आपल्याला बघायला मिळतात. पुढचा मॅच अत्यंत महत्वाचा मॅच. सामन्याला इथून सुरुवात होईल. चला फील्ड सेट करून घ्या, फील्ड सेटअप करून घ्या. चालू आणि एकच येईल युसुफ, थांबा. जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल साहेब चषक उत्तम मोरेश्वर घरत साहेबांचं एक जबरदस्त असं नेतृत्व आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा मागची 25 ते 30 वर्ष राजकारणातला राजा माणूस म्हणून उत्तम मोरेश्वर घरत साहेब आपल्याला बघायला मिळतात. आणि जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहतात त्यांच्या नेतृत्वानं ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. टॉस सनरायझर्स या संघाने जिंकलाय. तुमचा निर्णय जो काही असेल तो फिल्डिंग यास ऑल राईट स्वीकारले आणि धनसार संघाला दिले निमंत्रण बॅटिंगसाठी. नॉट इंटरेस्टेड. काय पाहिजे बायानं मान? सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. ए सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार न मागतान सोनियाचा हार ग. सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार न मागतान सोनियाचा हार ग. अरे हात में गजरा फूलों का हार, अंगणी नाचल्या मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या, मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. बाया लोका ग तुम्ही रुसल्या ग, बाया लोका ग तुम्ही रुसल्या. थँक्यू सो मच. चला पुढील मॅचचा टॉस देखील झालाय. धनसार संघ बॅटिंग करताना बघायला मिळेल आणि सनरायझर्स या संघाने टॉस जिंकल्यानंतर स्वीकारलं प्रथमतः क्षेत्ररक्षण. साहेब चषक 20-25. चला फलंदाजी करणारा संघ तुम्हाला विनंती करतो की आपले बॅट्समन पाठवायच्यात मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसात आपण 10 संघ बघतोय. त्या 10 संघांच्या हिशोबाने तुम्हाला विनंती करीन की जास्त वेळ नका घेऊ.
चला मॅचला इथून सुरुवात. जिथे एका बाजूला जर आपण पाहिलं तर इथे मॅचला सुरुवात होईल. मोहपाडा चॅलेंजर्स विथ बॅट अप्रतिम 36 बॉल मध्ये 70चा मॅच. जिथे आपण पाहू शकाल एका बाजूला जर संघ तपासून पाहिला तर जतीन दियांश. मॅचला सुरुवात गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अमित. पहिल्याच बॉलवरती बॅटची कड. फलंदाज बाद. मोहपाडा चॅलेंजर्स साठी सुरुवात चांगली. गॉन. थँक यू. राहुलने जर कॅच घेतली तर राहुल यादव यांच्याकडनं 201 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली अमितनं. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण विथ इन बॅट. अतिशय सुंदर. आणि आता विथ द बॉल अप्रतिम. पहिलाच बॉल विकेट. दुसऱ्या बॉलवरती इनफिल्डच्या वरनं बॉलला केलेले क्षेत्ररक्षक आहेत तिकडे राहुल आणि त्या बॉलला फील्ड करतील. त्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण होईल आणि इथे सिंगलनं सुरुवात. सध्या जर एका बाजूला आपण तपासून पाहिलं तर फलंदाज जीवन राजपूत आणि खाडे हे दोन फलंदाज बघायला मिळतात. डाव्या हाताचे फलंदाज सध्या मैदानाच्या आज स्ट्रायकिंग एंडला खाडे यांना आपण पाहतात. 34 बॉल 69चा मॅच. 34 बॉल 69. एक जबरदस्त थरार तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला पहिल्याच मॅच मध्ये अगदी उदंड प्रतिसाद प्रेक्षकांचा. पुढील होणारा मॅच सनरायझर्स आणि त्यांच्या विपक्षात मंगलमूर्ती धनसार हा संघ आपल्याला बघायला मिळेल. मॅचला इथून सुरुवात झाली. 2 बॉलचा खेळ झाला. 1 रन फलकावरती आहे. खोलवट टप्पाचा बॉल होता. बॉलला खेळलंय तिथे क्षेत्ररक्षक बघायला मिळाले. शॉर्ट पॉईंटचे बॉलला उचलतील. सिंगल डबलनं मोहपाडा चॅलेंजर संघ सांगेल की आम्हालाही फरक पडणार नाही कारण त्यांनी टार्गेट 70चं उभं केलं. पहिल्याच मॅच मध्ये खूप चांगली सुरुवात झंझावती खेळी. जीवन राजपूत जे फलंदाज आहेत त्यांना चांगली फलंदाजी करणं अत्यंत गरजेची भूमिका राहील या मॅच मध्ये. संघाचे एक महत्त्वाचे खेळाडू म्हणून तुम्ही ज्या वेळेला रोल असतो त्यावेळेला जबाबदारीचे खांदे तुम्हाला खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने उचलून घ्यावं लागतात. सध्या मिसफील्ड थोडंसं खराब. बॉलच्या मागे निखिल धावतात. सिंगल होती. सिंगलला 1 धाव तुम्ही इथे बहल केली आणि धावसंख्या 2 फ्लाय होत असताना जाऊन पोहोचते. ती म्हणजे 4 बॉलमध्ये 4 रन. अमित आपल्याला बघायला मिळतील ऑन स्क्रीन. खूप चांगली गोलंदाजी. पहिल्याच बॉलवरती विकेट. तदनंतर सिंगल. आता डबल. जिथे ही सिंगल होती त्यावेळेला तुम्ही 1 धाव बहल केली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 वरती. साहेब चषक उत्तम मोरेश्वर घरत साहेबांचं हे जबरदस्त असं नेतृत्व आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चांगली स्पर्धा. पुढचा बॉल. या वेळेला लाऊड अपील. वेगानं बॉलला आता डायरेक्ट हिट आणि आता फलंदाज बाद झालेत. तुम्ही प्लमनं वाचले परंतु या वेळेला नाही वाचणार. गॉन. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत जे दाखल झालेत. सध्या पहिल्याच षटकामध्ये 2 झटके आणि अमित आणि जिथे आपल्याला बघायला मिळाले क्षेत्ररक्षक निशांत ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहतात खूप चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केली. कॅच देखील चांगला टिपला आणि तदनंतर हिट देखील अतिशय सुंदर बघायला मिळाली. मोहपाडा चॅलेंजर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सुंदर पद्धतीने बॅटिंग देखील 70 रनची आणि तदनंतर आता सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीने देखील ज्यांनी मन जिंकलीत असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. या षटकातला राऊंड स्टम्प्सनं
पहिलाच बॉल ज्या वेळेला तुम्ही येता त्यावेळेला स्ट्रायकिंग एंडकडे सिंगल डबल या खेळानं सुरुवात करणं गरजेचं असतं. षटक क्रमांक आपण पाहतात एक संपलाय जिथे 5 रन आणि 5 रन फक्त आणि फक्त बघायला मिळाल्या. 2 विकेट देखील पाहायला मिळतात. 4 इथून जर तपासून पाहिलं तर 30 बॉल आहेत. 30 बॉलमध्ये करायच्यात 65. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे. Thank you so much. इथे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आणि गोलंदाज जयदीप आलेत. जयदीपनं देखील सुरुवात चांगली केली. सिंगल डबल याच खेळानं सध्या फलंदाजांना शांत केले. सुरुवातीच्या काळामध्ये जे 2 झटके दिले ते थोडेसे त्रास देणारे राहिले. 70 धावांचा जो पाठलाग आहे त्या अनुषंगाने तुम्हाला आता आक्रमक होणं लाजमी आहे आणि जर त्यावेळेला तुम्ही आक्रमक नाही झाले तर मग थोडंसं तुम्हाला त्रास होईल. हाईट फॅक्टरसाठी पंचांनी वॉर रूममध्ये पाठवलाय तो डिसिजन आणि जिथे वॉर रूममध्ये जतीन किणी आहेत पाटील नेटवर्क समवेत जे एक अतिशय सुंदर पद्धतीने टेलिकास्ट ऑपरेट करत असताना आपल्याला बघायला मिळतात. थँक्यू सो मच. फेअर डिलेव्हरी. इथे जो बॉल होता तो खऱ्या अर्थानं कमरेच्या खाली येणारा राहिला. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकाल बघा. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. धावसंख्या जर आता तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 8 वरती. 3 बॉलचा खेळ झाला. सनरायझर्स या संघानं टॉस जिंकला आणि स्वीकारले प्रथमतः खऱ्या अर्थानं आपण पाहतात क्षेत्ररक्षण. बॅटिंगला निमंत्रण दिलंय मंगलमूर्ती धनसार संघाला जिथे तुम्हाला दिग्गज नावं बघायला मिळतील. योगेश घरत, धवल पाटील, दक्ष मोरे, अंकुर असतील, मित्तल मोरे असतील, सिद्धार्थ पाटील असतील, सुयोग पाटील असतील. एक चांगल्या संघाची बांधणी आणि त्यामध्ये तुम्हाला एक जबरदस्त क्रिकेट बघायला मिळणार आहे पुढच्या मॅचमध्ये. षटक क्रमांक 2 आणि 2 मधले 4 बॉलचा खेळ झाला आहे जिथे धावफलकावरती धावसंख्या 9 आहेत. इथून येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं रिक्वायर्ड रन रेट आता 14 पर्यंत पोहोचत चाललाय. ज्या वेळेला जिथे 12ची होती सुरुवात तिथे आता 14 पर्यंत पोहोचली. ज्या वेळेला जर तुम्ही खऱ्या अर्थानं डॉट बॉल घेणार त्यावेळेला मग ते जो रन रेट आहे ना तो वाढता जाईल. बघा जिथे 14.8 होता तो 14.64 झाला. सध्या करंट रन रेट जर तपासून पाहिला तर अगदी शांत गतीने चाललाय. 25 बॉल आणि 25 बॉलमध्ये गरज आहे 61ची. पहिला मॅच साहेब चषक 20-25ची जबरदस्त अशी चौथी रजनी ज्यामध्ये सुंदर क्रिकेट तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. खोलवर टप्पाचा बॉल होता. बॉलला खोदून काढले सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्यानं षटक संपेल. ते म्हणजेच दुसरं पॉवर प्ले पूर्ण राहिला. मोहपाडा चॅलेंजर्स या मॅचमध्ये प्रतिस्पर्धी संघाला अगदी आपल्या तालावरती नाचवतात. ज्या पद्धतीनं गोलंदाजी चालू आहे. 2 षटकांचा खेळ संपला. घेऊया एक ब्रेक. ऐकूया डीजे. थँक्यू.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. साहेब चषक उत्तम मोरेश्वर घरत साहेबांच्या नेतृत्वाखाली साकारलेली एक जबरदस्त स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीला या आर्यनच्या मैदानामध्ये. पुढच्या मॅचचं देखील दोन्ही संघ एक चांगला त्यांचा गॉसिप चालू असेल की 6 षटकांचा खेळ. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहतात 70. आजच्या दिवसात खेळपट्टी थोडीशी आपल्याला वेगळी बघायला मिळते. खूप चांगला मेंटेनन्स आज आयोजकांनी त्या खेळपट्टीवरती केलंय. कुठलाही फलंदाज जर रनिंग ट्रॅकवरून खेळपट्टीवरून जर धावत असेल तुम्हाला 2 वेळा मेसेज दिला जाईल आणि तिसऱ्यांदा पुन्हा तेच चित्र दिसलं तर 2 रनची पेनल्टी आहे. लक्षात घ्या. गोलंदाज तयार. फटका केलाय समोरच्या दिशेने. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत निखिल. थोडंसं आत्तापर्यंत त्यांच्या हातामध्ये बॉल व्यवस्थित बसत नाही आहेत. पहिल्या षटकात देखील त्रस्त राहिले. याही वेळेला अगदी बॉल समोर होता त्याला देखील कनेक्शनमध्ये थोड्याशा चुका होतात परंतु हरकत नाही. तुम्ही 70 धावांचं एक भलं मोठं टार्गेट ज्या वेळेला ठेवता ना त्यावेळेला सिंगल डबल मॅटर करत नाही. कारण रन रेट जर अगदी पाहिला तर आता 15 वरती पुढे गेला. धावा शोधाव्या लागतील. रिव्हर्स स्विच याही वेळेला आपण पाहतात बॅट आणि बॉलचा जो प्रॉमिसिंग कनेक्शन होता तो नाही झालाय. ज्या अनुषंगाने आपण पाहतात इथे आलाय डॉट बॉल. षटक क्रमांक 3 चालू आहे. या 3ऱ्या षटकात अमितनं संपूर्णपणे प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट केलंय. शांत केलंय, गार केलंय, धावांवरती कुलूप लावलंय. आणि की फॅक्टर फलंदाज इथून जर नाही आला तर मग वेळ झाला की काय या गोष्टी तुम्हाला पुन्हा त्रास देतील. खोलवर टप्पाचा बॉल. पुन्हा एकदा निखिल आपल्याला बघायला मिळतात. बॉलला फील्ड करतील. सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्यानं धावांची गती जाऊन पोहोचते 11 वरती. सध्या 3रं षटक. धावसंख्या ज्या व्हायला हव्यात ना त्या नाही होत आहेत. फिल्डिंग तर जरूर त्यांनी निवडली परंतु फिल्डिंग निवडल्यानंतर बॉलिंग देखील मनासारखी नाही झाली आणि आता बॅटिंगला तर थोडासा खूपच त्रास. गोलंदाजी ट्रॅकवरती जर आपण तपासून पाहिले तर अमित आहेत आणि या अमितनं बॅटिंगनं देखील खूप चांगलं प्रभावी केलं आणि आता गोलंदाजीनं देखील आपण पाहायला मिळतात. जबरदस्त क्रिकेट. चौथा बॉल. चेंज ऑफ द पेस. गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन, वैविध्यता असायला हवं तुमच्याकडे. काळानुसार परिवर्तन ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगानं तुमच्याकडे वेगामध्ये नियंत्रण, वेगामध्ये तफावत याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बोटांवरची जादू बघायला मिळाली. बॉल बाहेरच्या बाजूनं फिरवला आणि तो बॉल थोडासा कठीणच राहिला. 20 बॉलमध्ये 59. गोलंदाज तयार. बॅटची कड होती. वेगानं आला बॉल. यष्टीरक्षक देखील थोडेसे सरप्राईज झाले त्या वेगावरती की एवढा वेगानं बॉल येणं मी अपेक्षित करत नव्हतो परंतु आलाय तोच बॉल. 2 रनची पेनल्टी. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो पेनल्टी आहे का इथे? 2 रनची पेनल्टी असेल. ज्या वेळेला तुम्हाला जे मेसेज दिलेत ना त्या अनुषंगाने आपण पाहतात आता रन फक्त असतील फलकावरती ते म्हणजेच 10. पंचांनी तुम्हाला ज्या वेळेला ताकीद दिली ते फॉलो करावं लागतं. फुलर लेनचा बॉल. त्याही बॉलला बिटवीन द गॅप जरूर खेळलं परंतु जेवढी ताकद असायला हवी होती ती नाही लागली. षटक संपलंय 3रं आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 11 वरती 2. अमितची 2 षटकं, 8 रन आणि 1 गडी बाद. चांगली गोलंदाजी. यस डिझर. इथे जर आपण पाहिलं तर आता मॅचला 3ऱ्या षटकानंतर सुरुवात होते. 18 बॉलमध्ये 59 धाव्यांची गरज. खोलवर टप्पाचा बॉल. बॉलला खेळलाय बिटवीन द गॅप. बॉल निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4. पण सगळे आहेत ना पण गावातलेच आहेत ना सगळे.
इथे जर आपण तपासून पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल षटक क्रमांक 4 या मॅचमध्ये मी म्हणेन की आता संपूर्णपणे मोहपाडा चॅलेंजर्स हा संघ पुढे चाललाय, जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल ज्यांनी गोलंदाजी देखील अतिशय तिखट ठेवलंय प्रतिस्पर्धी संघाला अगदी बांधून ठेवत असताना, आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल पोलीस लाईन मित्रमंडळाचे सहकारी अर्थातच महेश सुधाकर जाधव साहेब अध्यक्ष आहेत आणि त्यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. महेश सुधाकर जाधव साहेब, तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत. तुम्ही आलात आणि खऱ्या अर्थानं आमच्या या स्पर्धेची शोभा वाढली, तुमचं सुस्वागतम. शेवटच्या क्षणाला का होईना धावा येतात. प्रशांत सांगतात की हरकत नाही, पहिली 3 षटकं जरूर तुमच्या नावी राहिली, परंतु या वेळेला आम्ही लढण्यासाठी 100% देऊ. आणि लढत असताना इथे या षटकात आक्रमण त्यांनी केलंय. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू. इथे जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या 25, बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत या षटकातला 4. पुढचे 2 बॉल बघायला मिळतील. पुन्हा एकदा समोर केलाय, लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक, बॉलच्या खाली राहुल आले आणि त्या बॉलला फील्ड केलं त्यांनी. सध्या जर तपासून पाहिलं तर धावसंख्या 1 ने आकार घेईल, जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 वरती. इथून चेंडू आहेत तुमच्याकडे, ते म्हणजेच या षटकातला एकंदरीत 13 बॉल आहेत आणि या 13 बॉलमध्ये गरज तपासून पाहिली 44ची या मॅचला जिंकण्यासाठी. मोहपाडा चॅलेंजर्स आणि एका बाजूला विपक्षात संघ खेळतोय जतीन दियांश. पुढचा मॅच मंगलमूर्ती धनसार विपक्षात सनरायझर्स पालघर यांच्यातली अत्यंत महत्त्वाची आणि कडवी लढत तुम्हाला बघायला मिळेल. टॉस जिंकला आणि सनरायझर्स या संघाने सांगितलं की आम्ही प्रथमतः स्वीकारू, ते म्हणजेच खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण आणि निमंत्रण दिलं बॅटिंगचं मंगलमूर्ती धनसार या संघाला. चांगले क्रिकेटपटू धनसार संघामध्ये देखील आहेत. यंग टॅलेंट आपल्याला बघायला मिळतील. सिद्धार्थ पाटील, धवल पाटील, विठ्ठल मोरे यांना देखील आपण बघू. तदनंतर योगेश घरत एक एक्सपिरियन्स खेळाडू, सुयोग पाटील असतील, अंकुर असतील आणि अनेक खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. दक्ष मोरे, एक्स फॅक्टर तात्या, तेही बघायला मिळतील इन ॲक्शनमध्ये. सलग 4 दिवस या स्पर्धेकडे त्यांनी अगदी बारकाईने लक्ष दिलंय. आज इन ॲक्शनमध्ये असतील ते. धावसंख्या 28, षटक संपलेत 4 आणि 4 षटकांचा खेळ संपल्या अखेर 28. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये जर आपण तपासून पाहिलं तर गरज आहे 42ची. घेऊया एक ब्रेक आणि येऊया या मॅचमध्ये. थँक्यू. गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय आलेत. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 42चा मॅच. या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी एका बाजूला प्रशांत, 14 बॉल आणि 21 धावांचा जबरदस्त खेळ. अक्षय प्लीज आता वेळ कमी घ्या. तुमच्याकडे इथून हे एक षटक फेकण्यासाठी 6 मिनिटांचा अवधी आहे. 5 षटकं आणि 25 मिनिटं तुम्हाला दिली जातात. जर त्यामध्ये नाही षटकं पूर्ण झाली तर मग तुम्हाला पेनल्टीला सामोरी जावं लागतं. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा तयार. बॅटची कट, बॉल लॉंग स्टॉपला, अगदी वेगानं बॉल चाललाय, जिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि आपल्याला पाहायला मिळतील आता इथे प्रयत्न आहे आणि पंचांनी बोट उचलले आकाशाकडे. गॉन. Yes, me.
थँक्यू. वेलकम बॅक. 29 वरती 3 बॅटिंग करत असताना जतीन दियांचा संघ बघायला मिळतोय मोहपाडा चॅलेंजर्स. एका बाजूला आपण पाहतात खोलवट टप्पाचा बॉल राहुल आलेत आणि राहुलनं इथे मात्र कॅच सुटलाय. अगदी शेवटच्या क्षणाला धरती मातेला हा बॉल दान दिला. कॅच पकडण्यासाठी अगदी द्विधा मनस्थितीत आले की कॅच कसा कॅरी करू आणि शेवटच्या क्षणाला ऑस्ट्रेलियन टाईपनं कॅच घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला तो बॉल सुटला गेला राहुल यांच्या हातातनं. बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच या षटकात 2-3 रन फलकावरती आहेत आणि गडी बाद झालेत ते म्हणजेच 3. संपूर्णपणे आता मोहपाडा चॅलेंजर्स संघ या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं बऱ्याचशा पुढे आलाय. फिल्डिंग झाली बॉलची. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावसंख्या आकार घेईल 1/31 रन. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 बॉलमध्ये गरज आहे 39ची. आता तुम्हाला जर वाचायचं असेल तर प्रत्येक बॉलवरती मोठा फटका येणं लाजमी आहे. अदरवाईज मग थोडासा विलंब झाला आणि तुमचं डेस्टिनेशनपर्यंत तुम्ही पोहोचू शकले नाही याची खंत तुम्हाला पुन्हा पुन्हा वाटत राहील. रिव्हर्स स्विच, क्या बात आहे. हरकत नाही. या मॅचमध्ये थोडेसे आम्ही लांब आहोत परंतु शेवटपर्यंत लढणार. आता 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 33. जबरदस्त फटका. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल गोलंदाजाची लाईन थोडीशी अर्ध्या विकेटवरती होती आणि त्या बॉलवरती शेवटपर्यंत डोळे यांची नजर. अगदी पारंगत फटका. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6. याही वेळेला फटका तर खेळला जरूर. चांगला क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. डीपमधनं बॉलला फील्ड करतील. दुसरीचा प्रयत्न आणि इथे जर आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांची घेतले मदत आणि आता पाहूया इथे रनआउट असतील का फलंदाज. खेळपट्टीवरती कोणी येऊ नका. खेळपट्टीवरून चालू नका प्लीज. पुन्हा पेनल्टीचं सामोरी जावं लागेल. थँक्यू. युटी आउट. फलंदाज इथे बाद आहेत. रनआउटच्या स्वरूपात धक्का क्रमांक पाहायला मिळतो तो म्हणजेच 4था बाद. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज बॅटिंग टीमचा इकडे एक्स्ट्रा खेळाडू नाही. लक्षात घ्या तुम्हाला इथे एक्स्ट्रा खेळाडू पाठवणं बंधनकारक आहे. बॅट्समन 2 रनची पेनल्टी दिली जाईल अदरवाईज तुमचा इकडे एक्स्ट्रा खेळाडू नसला तर. आणि ती जतीन दियांश संघ तुम्हाला विनंती करतोय तुमचा एक्स्ट्रा खेळाडू नसला. नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत. इथे तुम्हाला बसावं लागेल. तुमच्यासाठी आरक्षित खुर्ची आहे. एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी मस्ट आहे. 38 धावा आणि 4 गडी बाद. शेवटचा बॉल या षटकातला 7 बॉल. 7 बॉलमध्ये 32. हा सामना जिंकण्यासाठी तुम्हाला बघायला मिळतोय मॅच अगदी अटीतटीचा. परंतु आता जो विकेट गेला ना त्या विकेटमध्ये खऱ्या अर्थानं संघाच्या आशा ज्या होत्या त्या थोड्याशा आता मावळल्या असतील. दुसरीचा प्रयत्न इकडे देखील केलाय आणि 2 रन परिपूर्ण देखील होतात. धावसंख्या 2. आता 40. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 30. थँक्यू. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये गरज आहे ती म्हणजेच 30 धाव्यांची सध्या या मॅचला जिंकण्यासाठी. 6 मध्ये 5 षटकार. मी म्हणेन 6 बॉल 30 तुम्हाला मोजून नाही चालणार. 6 मध्ये 5 षटकार हे जर गणित लावलं तर तुम्ही या मॅचमध्ये येऊ शकता. पुढचा मॅच मंगलमूर्ती धनसार विपक्षात संघ सनरायझर्स पालघर. बॅट चिकट बॉल लॉंग स्टॉपला. शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू तिथे बॉलला कॅरी करतील. फेकी येईल आणि दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट. गॉन. आल्या ग बाया आल्या माझ्या
बायानं मान. सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. ए Thank सोनियाचे you. नादान पहिल्याच बॉलवरती विकेट. नवीन फलंदाज खाडे. खाडे दुसरा, खाडे 2 आपल्याला बघायला मिळतात. सध्या 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये गरज आहे ती म्हणजे 29 धाव्यांची. डीप मध्ये हाही बॉल हाताळला आणि खाडे यांच्यासाठी तो बॉल थोडासा सरप्राइझिंग राहिला. डॉट बॉल 41 धावा धावफलकावरती आहेत. 4 मध्ये गरज आहे 29ची. जवळपास विजयाचा शिक्का इथे मुर्तब झालाय तो म्हणजे मोहपाडा चॅलेंजर्स. पहिल्याच मॅच मध्ये ऑन साईडला फटका. मिड विकेटला खेळाडू प्रोटेक्शन देतील बॉलला आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण सेव्ह केल्या रन. जरी विजय त्यांना माहिती आहे की आपण संपन्न केलाय तरी देखील मार्जिननं जिंकायचं आहे. एका मोठ्या विजयाजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करतात मोहपाडा चॅलेंजर्स. 43 वरती 5 गडी बाद झाले. 3 बॉलमध्ये 27 ची गरज आहे. फुलर लेनचा बॉल होता. बॉलला खेळला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करतील आणि या मॅच मध्ये आपण पाहतात आता संपूर्णपणे मोहपाडा चॅलेंजर्स या संघानं आपली इथे विजयाची मुहूर्तमेढ पहिल्याच मॅच मध्ये गाडली गेली म्हणायला हरकत नाही. 70 रनचं एक मोठं टार्गेट आणि 44 पर्यंत आतापर्यंत गार केलंय. चेंडू बऱ्याच काळ हवेत. अमित बॉलच्या खाली आणि बॉलला केलंय कॅरी. गॉन. थँक्यू सो मच. आता मैदानाच्या आतमध्ये जर स्कोरबोर्डवर आपण तपासून पाहिलं तर 2 फलंदाज एका बाजूला खाडे 2 आणि खाडे 3. इथे जणू काही पिक्चर रिलीज करतात की काय. सुरुवातीला खाडे आले, मध्यस्थाला खाडे 2 आले आणि आता अंतिम मध्ये खाडे 3 आलेत. क्या बात आहे. जिथे आपण पाहतात आता शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती खाडे 3 यांनी सिंगल नाही मिळणार. षटक संपलंय आणि इथे एक मोठा विजय मोहपाडा चॅलेंजर्स या संघासाठी अतिशय सुंदर पद्धतीनं. आणि मॅच समरी आपल्याला बघायला मिळेल ज्यामध्ये मॅन ऑफ द मॅच अमित राहतील. नो डाऊट अबाउट इट. 16 बॉल 28, 2 रन आणि 8 धावा, 1 विकेट. मॅन ऑफ द मॅच अमित.